नमस्कार. मोबाईल फोन आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग झालाय, नाही का? आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातून तर आपण तो पूर्णपणे काढून टाकूच शकत नाही. पण मग करायचं काय? ओरडायचं? शिक्षा करायची? नाही. भीती न दाखवता अगदी प्रेमानं आणि समजुतीनं त्यांना हे कसं वापरायचं हे आपण नक्कीच शिकवू शकतो. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. चला तर मग मुलांच्या मोबाईलच्या सवयी कमी करण्याचे असेच 5 सोपे आणि प्रभावी मार्ग पाहूया, जिथे सहजपणे समजून घेतील आणि मनापासून स्वीकारतील. चला तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपला उद्देश मुलांना शिक्षा करणं नाहीये, तर त्यांना प्रेमानं मार्गदर्शन करणं आहे. पाहूया यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. सगळ्यात आधी ना आपण हे समजून घेऊया की मोबाईल फोनला आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणं हे खरं तर शक्यच नाहीये आणि हे आजच्या जगाचं वास्तव आहे. अनेक पालकांना हा अनुभव येतो आणि तो अगदी खरा आहे. म्हणूनच आपलं खरं ध्येय मुलांसोबत संघर्ष करणं नाही, तर त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक संतुलन निर्माण करणं आहे. आणि याच चांगल्या भावनेनं आपण पुढचे सगळे उपाय पाहणार आहोत. तर हे आहेत आपले 5 सोपे उपाय. जणू काही एक टूलकिटच आहे हे. आपण एक एक करून या प्रत्येक उपायावर बोलणार आहोत. म्हणजे आपण बोलण्यापासून सुरुवात करू, मग दिनक्रम, पर्याय, स्वतःचं उदाहरण आणि शेवटी कौतुक. हे सगळे मार्ग आपल्याला एक स्पष्ट आणि सकारात्मक दिशा देतील. आपला पहिला उपाय, बोला. आज्ञा देऊ नका. म्हणजे काय? तर मुलांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा. यामुळे नात्यात आदर आणि सहकार्य आपोआप वाढतं. आपण सहसा काय करतो? चल मोबाईल बंद कर असं ओरडतो, बरोबर? त्याऐवजी जरा हा संवाद वापरून बघा. मला माहीत आहे की तुला फोन आवडतो, पण तुझ्यासाठी किती वेळ योग्य आहे हे आपण मिळून ठरवूया. बघा, या एका वाक्याने आपण चर्चेला सुरुवात करतो, संवादच बंद करून टाकत नाही. आणि यामागचं मानसशास्त्र खूप सोपं आहे. जेव्हा मुलांना निर्णयात सामील करून घेतलं जातं, तेव्हा त्यांना वाटतं की आपल्याला आदर दिला जातोय, आपली जबाबदारी आहे, आणि मग ते अधिक इच्छुक भागीदार बनतात. ते नियमांचं पालन स्वतःहून करतात, कारण त्यांना वाटतं की ते नियम त्यांचे स्वतःचे आहेत. आणि हे एक वाक्य या पहिल्या उपायाचं सार आहे. सुधारण्याआधी संबंध जोडा. मुलांच्या चुका सुधारण्याआधी त्यांच्याशी एक भावनिक, मजबूत नातं जोडणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. हा उपाय आहे नियम लावण्याबद्दल नाही, तर दिनक्रम ठरवण्याबद्दल. कठोर नियम लावण्याऐवजी मोबाईलच्या वेळेला एका दैनंदिन कार्यक्रमाचा भाग बनवणं. ह्यामुळे काय होतं माहितीये? मोबाईलचं जे अतोनात आकर्षण आहे ना, ते आपोआप कमी होतं. हे बघा, इथे एक साधंसं उदाहरण दिलंय. शाळेनंतर अभ्यास, मग मैदानी खेळ, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र स्क्रीनशिवाय जेवण करणं, आणि मग एक ठरलेली वेळ मोबाईल किंवा स्क्रीनसाठी. जेव्हा असं वेळापत्रक असतं ना, तेव्हा मोबाईल हा दिवसाचा मुख्य भाग न राहता फक्त एक छोटासा हिस्सा बनतो. आणि यामुळे मुलांना सुरक्षित वाटतं आणि मग ते सतत फोनसाठी हट्ट करत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर दिनक्रमामुळे व्यसन कमी होतं, कारण मुलांना एक प्रकारची सुरक्षितता मिळते आणि फोनसाठी सतत हट्ट करण्याची सवय कमी होते. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो. प्रश्न असा आहे की बरं, फोन तर बाजूला ठेवला, पण मग त्या रिकाम्या वेळेचं काय करायचं? मुलं कंटाळतील ना. चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या उपायामध्ये पाहूया. हा आहे आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय. काढून घेऊ नका, पर्याय द्या. बघा, कोणतीही गोष्ट फक्त हिसकावून घेतल्याने एक पोकळी निर्माण होते. आपलं काम आहे ती पोकळी अधिक चांगल्या मनोरंजक गोष्टींनी भरणं. आणि हे पर्याय काय असू शकतात? काहीतरी सर्जनशील, जसं की चित्रकला, कोडी सोडवणं, किंवा काहीतरी ॲक्टिव्ह, सायकलिंग, खेळायला जाणं, किंवा साधं फिरायला जाणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कौटुंबिक वेळ, गोष्टी सांगणं, गप्पा मारणं, किंवा एखादा बोर्ड गेम एकत्र खेळणं. जेव्हा मुलांचं आयुष्य अशा गोष्टींनी भरलेलं असेल, तेव्हा त्यांचं लक्ष मोबाईलवरून आपोआप दूर होईल. आणि हेच तर खरं आहे, व्यस्त मनाला स्क्रीनची गरज कमी भासते. जेव्हा मुलांचं आयुष्य स्क्रीनबाहेर मनोरंजक असतं, तेव्हा मोबाईलचं आकर्षण खरंच कमी होतं. आणि हो, जर आपल्याला हे मार्गदर्शन मुलांच्या संगोपनासाठी उपयुक्त वाटत असेल, तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. चला, आता आपल्या चौथ्या उपायाकडे वळूया. आणि खरं सांगायचं तर हा उपाय कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे. स्वतः उदाहरण बना, कारण आपली कृती आपल्या शब्दांपेक्षा नेहमीच जास्त प्रभावी असते. यासाठी आपण काय करू शकतो?
तर संपूर्ण कुटुंबासाठी काही नो मोबाईल झोन तयार करू शकतो. जसं की जेवताना कुणाच्याही हातात मोबाईल नाही, झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये मोबाईल नाही आणि जेव्हा आपण एकमेकांशी बोलतोय तेव्हा तर अजिबात नाही. हे नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत, तरच त्याचा परिणाम होतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या सवयी त्यांच्या सवयी घडवतात. मुलं आपण दिलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत, ते आपल्या कृतीचं अनुकरण करतात. त्यांच्यासाठी सर्वात मोठं उदाहरण आपण स्वतः असतो. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या उपायावर, प्रयत्नांची प्रशंसा करा. यात मुलांच्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यावर भर आहे, त्यांच्या चुका काढण्यावर किंवा टीका करण्यावर नाही. कल्पना करा, तुमचं मूल स्वतःहून मोबाईल बाजूला ठेवून खेळायला गेलं. तेव्हा त्याला असं म्हणून बघा, अरे वा, तू फोन बाजूला ठेवून बाहेर खेळायला गेलास, याचा मला खूप अभिमान वाटतो. बघा, यासारख्या छोट्याशा वाक्यांनी त्यांच्या प्रयत्नांना केवढी मोठी दाद मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास कसा वाढतो. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये? यालाच आत्मविश्वासाचं चक्र म्हणतात. सकारात्मक प्रशंसेने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आत्मनियंत्रणाची म्हणजे सेल्फ कंट्रोलची क्षमता निर्माण करतो. आपलं छोटंसं कौतुक मुलांमध्ये शिस्तीसारखे मोठे गुण विकसित करतं. हाच या शेवटच्या उपायाचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. प्रोत्साहनाने शिस्त वाढते, टीकेने नाही, तर प्रोत्साहनाने मुलांमध्ये खरी शिस्त रुजते. तर हे होते आपले 5 उपाय. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. हा संपूर्ण प्रवास सक्तीचा नाही, तर मार्गदर्शनाचा आहे. यात संयम आणि प्रेमळपणा खूप महत्त्वाचा आहे. आज उचललेली ही छोटी पावलं उद्या एक संतुलित आणि जबाबदार व्यक्ती घडवतील याची खात्री बाळगा. म्हणून मोबाईलशी लढू नका, त्याऐवजी असं आयुष्य घडवा जे तुमच्या मुलाला स्क्रीनपेक्षा जास्त आवडेल. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपलं लक्ष मोबाईल काढून घेण्यावर नाही, तर मुलांसाठी एक सुंदर आणि आनंददायी आयुष्य तयार करण्यावर असायला हवं. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला हे आवडले असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.